मुलीचं लग्न करणं त्यांच्या रक्तात नाही हो. काढू रे. पार्वती, अगं पार्वती, पार्वती. हो आलेत का? थांबा पाणी आणते. हो हे घ्या. तुमचा पाय कसा आहे आता? हो आराम आहे, थोडा आधीपेक्षा आराम आहे. हो मी काय म्हणते, घरातला सगळा किराणा संपला आहे. आता मुलांसाठी पण कपडे पाहिजेत. कसं होईल? पैशांची तडजोड झाली का? नाही, पैशांची तोडजोड अजून झालेली नाहीये, पण मी काहीतरी उपाय शोधतो. बरं नसेल जमत तर आमच्या बचत गटातून पैसे काढू का? नको नको, आधीच पुष्कळ कर्ज झालेलं आहे आपलं. बचत गटातून कर्ज काढू नको. हो वाटलंच मला नका घेऊ, पण पोरांना तरी घ्या. दिवाळी आले, दिवाळी सारखा सण. सर्वांची मुले नवीन कपडे घालतील, फटाके फोडतील आणि माझेच मुलं असे राहतील का? नाही नाही, मी काहीतरी तडजोड करतो. बाबा तुम्ही आले? हो. पायाला काय लागलं? काही नाही, आधीच लागलेलं होतं. माझे सगळे मैत्रिणींनी ड्रेस घेतले, मला पण नवीन ड्रेस हवा. तुला पण नवीन कपडे घेऊ हा, तुला पण नवीन कपडे घेऊ ना पार्वती. हो मी तेच म्हणते. प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती कशी असते हे फक्त शेतकऱ्यालाच माहित असते. या शंकर हो या. सावकार, कांदा नाही पिकला, दिवाळी सारखा सण आहे, घरात अन्नाचा दाना नाही, मुलांना कपडे पाहिजे म्हणून उधारी मागायला आलो. अरे तुझ्याकडे माझेच पैसे आहेत, जुने कर्जाचे, ते तू परतफेड केलेस नाही आणि नव्यानं कर्ज मागतोय. सरकार, या वर्षाची शेती पिकली नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाल्यानंतर तुमची सर्व उधारी पूर्ण करीन मी. अरे शंकर, तुला या अतिवृष्टीच्या कामामुळे मी पैसे दिले होते का रे? आणि तुझे ते अतिवृष्टीचे पैसे येतील तेव्हा तू मला परत करशील का रे? नाही नाही, तुला कर्ज मिळणार नाही. तुला माझ्याकडे काहीतरी गहाण ठेवावं लागेल. सावकार, मायबाप, माझ्याकडे गहाण ठेवायला आता काहीच नाहीये. दया करा, दया करा. अरे टाका याला गेटच्या बाहेर, टाका याला. सावकार, दया करा, दया करा. सावकार, दया करा. अरे तुला जर कर्जच लागत असेल ना तर स्टॅम्प घेऊन ये माझ्याकडे, नाही तर तुला काहीतरी गहाण ठेवावं लागेल माझ्याकडे, काहीतरी गहाण. शेतकऱ्याला कर्ज मागताना मिळालेला नकार सहन करावा लागतो, तो फक्त त्याच्या परिवारासाठी. ऐकले. आता माझ्याजवळ काहीच नाही. हे जीवन म्हणजे कितकं बेकार जीवन आहे. आता माझ्याकडे एकही पैसा नाही. कसं काय शंकर, काय सुरू आहे बाबा तुझं? दिवाळी वगैरे कशी काय बाबा? ठीक आहे सर्व दिवाळी? हो हो, माझं जीवन तर अंधाराचंच जीवन आहे. हा माझा जन्म कशाचा? शेतकरी नाव तुझ्या तोंडात आलंच नाही पाहिजे. अरे शंकर, दुकानदाराला देणं घेणं असतं दुसऱ्यांची. हे बघ, हा व्यवहार आहे, व्यवहारांमध्ये हा चालक आहे सर्व. मी त्या सावकाराकडे गेलो कर्ज मागण्यासाठी. त्या सावकारानं मला धक्के मारून बाहेर काढलं. घरात अन्नाचा कण नाही होता म्हणून मी त्या गंग्या दुकानदाराकडे गेलो. त्यानं मला उधारी मागची फेड म्हणून कर्ज नाही दिलं रे. अरे त्या दुकानदाराला देणं घेणं असतं दुसऱ्यांशी. अरे हा व्यवहार आहे, व्यवहारांमध्ये असे चालक आहे सर्व. शेतकरी नावाचा मला पश्चाताप होतो. शेतकरी नाव तुझ्या तोंडात आलंच नको पाहिजे. तू मला एक सांग, तू मला भेटायला का नाही आला? तुला शेतकरी नावाचा एवढा राग का? तुझे आजोबा शेतकरी, वडील शेतकरी, आपण लोक शेतकरी,
भारत देशाला समजलंच नाही. अरे तू अशी बडबड करू नकोस. मी आता लवकरच वहिनींना घेऊन येतो. अहो काय केलं हो तुम्ही आता? बघा आपला शंकर काय करतोयस. हो काय केलं हो तुम्ही आता? कोणती दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? हो तुम्ही कशाला त्याला सांगितलं? आता मग तो पूर्ण गाव जमा करेल, मग त्याचं काय? आपण बघा ना भाऊजी, हे कसे बोलून राहिले मूर्खासारखं. आता हे आत्महत्येची गोष्ट करून राहिले. मरू दे, मला मरू दे. सरकारला माझ्यासारखे कितीतरी मेले तरी काही फरक पडणार नाही. खरंच भाऊजी, आता काही आमच्या जवळ कोणताच उपाय नाही. अहो वहिनी, तुम्ही पण असे बोलतात का हो? बंद करा. आता आमच्या जवळ कोणताच उपाय नाही भाऊजी. आता आमच्या जवळ कोणताच. मित्रा, तू माझी खूप मदत केलीस रे. आता मला जाऊ दे. भाऊजी, दिवाळी सारखा सण आहे हो. वहिनी, अहो शंकर, तुम्ही असे करू नका हो. सगळं वहिनी, तुम्ही असे करू नका हो. सगळं ठीक आहे. वहिनी, अहो शंकर, तुम्ही असे करू नका हो. काही ठीक होणार नाही भाऊजी, काही ठीक होणार नाही. तू असे करू नकोस. खरं आता काहीच ठीक होऊ शकत नाही. अरे सगळं ठीक होईल रे मित्रा. वहिनी, तुम्ही आता असे दिवाळी करू सारखा नका. सण आहे भाऊजी. माझी मुलं उपाशी आहे. वहिनी, तुम्ही असे करू नका हो. सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाही भाऊजी. आमचे आत्महत्येचे जे पैसे मिळतील ना, ते माझ्या पोरांना मिळून द्या. माझ्या मुलावर लक्ष ठेव रे मित्र. त्याला वाईट सवयींकडे जाऊ नको दिवसा. एवढी कृपा करा भाऊजी, एवढी कृपा करा. खरं तर वाटतं या जगाला शेतकऱ्याचा अर्थच समजलेला नाही. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही, वरून तो जेवढे पैसे शेतीत लावतो तेवढे सुद्धा निघत नाही. बापरे.